मी आणखी माहिती घेतली तर मग असं करता काल तुम्ही हे तुम्हाला कळलं का रुपाली चाकणकरांचा राजीनामा झाला? मला साधा फोन माहिती आहे. हा फोन पोरांना कळलं असेल की नाही? त्यांनी राजकीय हा फोन आले होते त्यांना कळलंय. हा हा पण बाकी कोण कोण यायचं इथे म्हणजे जेव्हा इकडं आणखी कोण कोण यायचं फार्म हाऊसला वगैरे तुम्ही जायचे तेव्हा? कोण नाही तिकडे, कोण नाही. आता मला तुमचे आणखी बंधू आहेत ना यांचं दुकान आहे गावात, ते मला भेटले आता मगाशी. ते तुमचे सख्खा चुलत भाऊ ना? हा ते पण भेटले मला. त्यांचं असं म्हणणं होतं की वेगवेगळी मध्येच मोठी मंडळी वगैरे यायची इथे यांना भेटायला वगैरे, तर ते आम्ही कधी कधी ते म्हटले आम्ही रेग्युलर नाही यायचो पण तुमचे सख्खे भाऊ असल्यामुळे तुम्ही राऊंड मारायचे असं म्हटलं. आता बंधू जावा यावा आताच कोणते नातं त्यांचं रिलेशन फक्त प्रोग्राम करतो कार्यक्रम काही असं घरी वगैरे काही फंक्शन वगैरे असेल कार्यक्रम असला की तुम्ही राऊंड मारायचे. बाकी त्यांचा बाकीच काही कॉन्टॅक्ट नव्हतं. हा फॅमिली काही फंक्शन असले बाकी नाही. पण महाशिवरात्रीचा उत्सव मोठा व्हायचा. आता तिथं तर सर्वांना माहिती कार्यक्रम तो होणारच. आता शंकरच म्हणतात ते होणार. मंदिर किती साली बांधलं? ते 10 मध्ये असेल होते 2010 10. 10च्या आसपास मंदिर असेल. पण एक मला यासाठी म्हणून विचारायचं आहे, भाऊ आहात तुम्ही सख्खे, अंकशास्त्राचा वगैरे अभ्यास कधी केला त्यांनी? नाही काहीच नाही. आम्ही बारीक होतो. नाही. मी बारीक होतो नाही तेव्हा. शेवट नंबर आहे. ओके तुम्ही सगळ्यात लहान आहात. पण त्यांचं ते भविष्य वगैरे सांगायचे खूप लोक यायचे की त्यांच्याकडे तेव्हा पण. ते काय माहित नाही. मी होतो तेव्हा नव्हतं काही तसं. मग कधी कोणाचं घरातलं वगैरे कोणाचं सांगितलं नाही का रे? त्यांचं नाव ते नाशिकला राहायचे काही आयडियाच नाही. तिथं आम्ही गावाकडे आयडियाच नाही. अरे बाबा ठीक आहे. आईंना अजून काय सांगितलं नसेलच ना अर्थात? नाही बरोबर आहे. पण आई पहिल्यापासून तुमच्याकडेच असतात, हा आमच्या तुम्हीच सांभाळता आईंना. कारण मला कळलं की जुनं तिथं आधी ते घर होतं ना त्यांचं, मग त्याच्या जागी आता तो बंगला बांधला तिथे त्यांनी. बाकी मग त्यानंतर आई तुमच्याकडे शिफ्ट झाले असं? अरे बाबा ठीक आहे. ठीक आहे. आता बऱ्याच गोष्टी घडतात महाराष्ट्रात. काय आता थोड्याफार होणारच. तुम्ही आता बंधू आहात, तुम्हाला 4 लोक विचारतील या सगळ्या गोष्टी होतील. आता गावात काय आता लोक म्हणतात गावात जे असं झालं ते गावात जाणं पण बंद. जवळ 90% नाहीच. काही असलं गावात काही विषय नाही. तर परिस्थिती अशी झाली ना. नाही काय विषय. ठीक आहे चालेल. चलो काळजी घ्या.